कथेचं शीर्षक आहे वॉचमन. लेखक आहेत ऋषिकेश गुप्ते. त्यांच्या अंधारवारी ह्या कथासंग्रहामध्ये ह्या कथेचा समावेश आहे. तर ऐकूया. वॉचमन असतो, अगदी खराखुरा असतो, पण आता माझं कोण ऐकणार? तरी मी हिला म्हणायचो, हे काय जगा वेगळं, लहान मुलाला रात्री झोपताना भीती कसली, तर वॉचमनची. ती वस्कन अंगावर आली. मग काय, तुझ्या कथांमधल्या भूताखेतांची दाखवू? मी गप्प बसलो. तिचं लॉजिक अगदी साधंसुधं होतं. तिच्या मते विज्ञाननिष्ठ. ती म्हणायची, मुलांना भीती कसली दाखवायची, तर अस्तित्वात असणाऱ्या गोष्टींची, वाघ, सिंहांची, चोरांची, अजून कसली, पण भूताखेतांची नाही. अशाच प्रकारे तर समाजातला मोठा वर्ग या भाकड कथांवर विश्वास ठेवू लागतो. ती रॅशनलिस्टांच्या घरातून आलेली, वडील चळवळीतले. तिच्या घरात भूताखेतांच्या गोष्टींना थारा नव्हता, म्हणून तिने छकुलीला रात्री झोपवताना भीती घालण्यासाठी म्हणून वॉचमनची निवड केली होती. पुढे घडणाऱ्या गोष्टींची तिला कल्पनाही नव्हती. मी जेव्हा कल्पना दिली तेव्हा अर्थात तिने मला वेडं ठरवलं, अक्षरशः वेडं. सर्वप्रथम मी जेव्हा हिच्या तोंडून वॉचमनविषयी ऐकलं ती वेळ रात्रीची होती. मी दारं खिडक्या बंद करून झोपायच्या तयारीला होतो. घरातला एक एक दिवा मालवत मी बेडरूमकडे चाललो होतो. बेडरूमच्या दारातून आत शिरणार तोच माझ्या कानावर आवाज पडला, तो बघ वॉचमन उभा आहे खिडकीत. ती बघ टोपी दिसते. माझ्या काळजाचं भीतीने क्षणार्धात पाणी झालं. तो आवाज हिचा नव्हता. तो आवाज माझ्या बायकोचा नव्हता, निश्चितच नव्हता. त्या आवाजातली जरब, तो करडेपणा, तो पुरुषी खर्जा माझ्या बायकोच्या नेहमीच्या अनुनासिक, मधाळ आणि मादक आवाजाशी किती विसंगत होता. मी घाईघाईने हात बटनाकडे नेत दिवा लावला तर ती पुन्हा अंगावर ओरडली, झोपू द्यायचं नाही आहे का? मी निमूट दिवा बंद करत अंथरुणात शिरलो. नंतर तर हे नेहमीचंच झालं. रात्री छकुली झोपत नाही असं वाटलं की ही त्याच खर्जातल्या आवाजात छकुलीला वॉचमनची भीती दाखवायची आणि माझ्या अंगावर सर्रकन शहारा यायचा. आमचं घर तसं आडबाजूला, शहरापासून तुटलेलं. इथे अंधारही लवकर पडायचा. माणसंही तशी विरळच. आजकाल नवी बांधकामं वाढू लागलेली, त्यामुळे कामकरी माणसांचा राबता असायचा, नाही असं नाही, पण ते फक्त दिवसा. संध्या छाया पसरू लागल्या की सारे कामकरी घरट्याकडे परतणाऱ्या पाखराप्रमाणे नाहीसे होत. मग आम्ही आणि आमची तुरळक बंगल्यांची वस्ती, एवढंच. तसं पाहता या परिसराची मला आधीपासूनच भीती वाटत होती, म्हणजे आल्या दिवसापासूनच. का कुणास ठाऊक. माझी नोकरी होती तोवर मला हे कधी जाणवलं नाही, पण आताशा चांगलंच जाणवू लागलेलं. शहराबाहेर डोंगर पायथ्याशी बांधलेल्या या बंगल्यातून राहणाऱ्या श्रमजीवी माणसांना इथे असं एकटं राहणं कधीच भीतीदायक वाटलं नसेल. मला आश्चर्यच वाटायचं. हिचे वडील गेले आणि बंगला आम्हाला मिळाला. अन्यथा मी स्वतःहून तरी अशा जागेची निवड कायमस्वरूपी वास्तव्यासाठी कधीच केली नसती. पूर्वी छकुली व्हायच्या आधी आम्ही दोघंच पलीकडच्या डोंगरावर फिरायला जायचो. रानफुलांचा वास सर्वत्र पसरलेला असे. सोबतीला मंद वारा आणि मग ही अश्विनात फुललेल्या झेंडूच्या फुलाप्रमाणे उद्दीपित होत म्हणायची, काय सुरेख परिसर आहे ना हा. असं वाटतं इथलंच एखादं पान फूल होऊन जावं. आणि मी पाहायचो, सूर्य असा उतरंडीवरून घसरत पार डोंगराआड जायला आलेला असायचा.
गुडघाभर वाढलेल्या शेतातून लवलवणाऱ्या बाजरीच्या पात्यांवर तेवढाच काय तो प्रकाशाचा अस्पष्ट आणि अंधूक वर्ख उरलेला असायचा. आणि आणि हिला न जाणो कसले डोहाळे लागलेले असायचे. म्हणे इथलंच एक पान फूल होऊन जावं. तिला तिथे अजून थांबावं असं वाटायचं, पण मी घाई करायचो. त्या डोंगरावरून घरी परतताना भीती कशी चारही बाजूंनी अंगावर चालून यायची. पूर्ण अंधार, अगदी ठिक्कर काळा अंधार पडायच्या आत घरी परतण्याकडे माझा कटाक्ष असे. मला कसली भीती वाटायची हे मात्र मला त्यावेळेला नीटसं कळायचं नाही. खरं तर या सर्व भीतीदायक प्रकारांना सुरुवात झाली ती माझी नोकरी गेल्यानंतर. माझी नोकरी जाण्याने आमच्या संसाराला फार मोठा आर्थिक फरक पडणार नव्हता. ही एका प्रख्यात परदेशी बँकेत उच्च पदस्थ, शिवाय सासऱ्यांनी डबोलं ठेवलेलं. उलट हिनेच मला म्हटलं, काय फरक पडतोय, तू आता दुसरी नोकरी नकोच करूस, त्यापेक्षा तुझ्या रायटिंगच्या करिअरला पूर्ण वेळ दे. आमच्या गरजाही फारशा नव्हत्या. चकचकीत मॉल संस्कृतीला स्पर्श आमच्या संसाराला अजून व्हायचा होता. हिने मला जेवढं सांभाळता येईल तेवढं सांभाळून घेतलं. मीही फार मनावर न घेता लेखनाकडे वळलो. दिवसभर घरी राहू लागलो. घरी एकटं राहणं हा किती भयंकर प्रकार असतो. म्हणजे अगदी दिवसाढवळ्याही हो. त्यातनं आमच्या सोसायटीत म्हणजे तर काय पाहायलाच नको. आधीच हा परिसर नीरव, त्यातनं सकाळचे 10 वाजले की सारेच आवाज ध्वनी हळूहळू विरायला लागतात. मोठी माणसं कामावर आणि मुलं शाळेत. उरतात ती पांढऱ्या केसांची, पाठी गुडघ्यात वाकलेली माणसं आणि माझ्यासारखी घरात सुन्न बसून असणारी निर्हेतुक कलेवरं. लिखाणाच्या टेबलापाशी मी एकटा दिवसभर काहीच न सुचता खिडकीतून बाहेरची उन्हं न्याहाळत बसायचो. त्या उन्हात ना एखादं पाखरू उडायचं, ना एखादं कुत्रं फिरकायचं, ना कुणी भिकारी यायचा. दिवसभर ती उन्हं अशीच मख्खासारखी पडून असायची. संध्याकाळ झाली की निमूट वाट काढत परतायची. माझ्यासारखीच. बँकेतलं कामकाज संपून घरी परतेपर्यंत हिला उशीर व्हायचा. तोवर मी घरात असाच मख्ख बसून असायचो. आणि एकदा का सांज पसरू लागली की हिच्या स्वागतासाठी तोंडावर उसनं हसू आणत मुखवटा पांघरून सज्ज व्हायचो. खरा भयान खेळ ह्या सावल्या खेळायच्या. मख्ख उन्हं जशी अधिकाधिक मख्ख होत जायची तशा सावल्याही जास्तच धीट होत पुढे सरकायच्या. रस्त्यावरून अंगणात, मग गॅलरीत, मग खिडकीतून आत, अगदी माझ्या टेबलातल्या पुढ्यात येऊन त्या थांबायच्या. मी भ्यायचो. टेबल थोडं मागे सरकवून घ्यायचो. पण असं मी किती दिवस करणार होतो. ऋतुमान बदलल्यानंतर सावल्यांनी आपले मार्ग बदलले असते. कधीतरी येऊन त्यांनी मला स्पर्श केलाच असता ना. भिंतींचंही तसंच. रंगाने आपलं नवपण वर्ष अनेक टिकवलेलं. वरकरणी भिंतीत भीतीदायक असं काही नसे, पण कधी लेखनात व्यग्र असलो की अचानक भास व्हायचे. कुणीतरी सुस्कारा सोडल्यासारखे, कुणाची तरी कुजबूज कानावर यायची. वळून पाहिलं तर मागे कुणीच नसायचं. भिंती तेवढ्या एकटक माझ्याकडे पाहत असायच्या, रोखून, अगदी नजरेला नजर भिडवून. घरात तर कधी मला एकट्याला वावरायची भीती वाटायची. न जाणो माझं लक्ष नसताना कधीतरी भिंतींनी चिणून मारून टाकलं असतं तर. जीव मुठीत धरून मी या घरात राहत होतो. या साऱ्यामागे वॉचमन आहे हे कळायला बरीच, म्हणजे तब्बल 5-6 वर्ष जावी लागली. दरम्यान मी लेखक म्हणून बऱ्यापैकी स्थिरावलो. 4 पैसे मिळू लागले, 4 लोक ओळखू लागले. पण 4, फक्त 4. छकुलीचा जन्म अशाच एका भीतीदायक मैथुनातून घडला.
बाहेर वारा विझल्या दिव्यागत म्लान पडलेला. रस्ते प्रेतासारखे निर्जीव. घरात भिंतींनी हातात हात धरून कोंडाळं केलेलं. खिडकीच्या फटीतून लठ्ठ चंद्रप्रकाश आत शिरपलेला. करवतीसारखे दात कराकरा खात रात्र आम्हाला गिळायला टपलेली. या साऱ्यापासून अनभिज्ञ मी हिच्या शरीराला भिडलेलो. शरीरात ज्वाळा पेटल्या की माणूस किती बेसावत होऊन जातो ना. त्याच वेळेला एखाद्या कोळ्याप्रमाणे टपून बसलेल्या सभोवतालच्या त्या अघोराची मला जाणीव झाली असती तर हे सगळं घडलं असतं? नक्कीच घडलं नसतं. त्या एका बेसावत क्षणाने छकुलीच्या जन्माची बीजं रोवली आणि छकुलीच्या जन्माने वॉचमनलाही जन्म दिला. पुढची काही वर्ष वादळाआधीच्या शांततेसारखी गेली. म्हणजे सभोवताली भीती होती, पण भीतीला हळूहळू माणूस सरावतोच ना. आणि छकुलीच्या जन्मानंतर विशेषतः ती थोडी कमी झाली. म्हणजे भिंतींचं ते भयानक कुजबुजणं होतं ना, ते बंद झालं. घरांच्या कोपऱ्यातला तो अनोळखी अंधार निवळला. बाळणपणात 4-6 महिने ही घरीच होती. भीती मग मनाला स्पर्शेच ना. त्यातनं छकुलीचं वेळी अवेळी रडणं. घर कसं एकदम चैतन्यमय होऊन गेलं होतं. मला वाटलं झालं, सगळी भीती गेली. पण तसं व्हायचं नव्हतं. कुणाच ठाऊक, हिच्या मनात ते वॉचमनचं खूण आलं आणि पाठोपाठ वॉचमनही आला. प्रत्यक्ष आला. आता जर कुणाला वाटलंच की हे माझ्या मनाचे भास आहेत, तर ते त्यांच्या स्वतःच्याच मनाचे भास आहेत. कारण वॉचमन असतो, अगदी खराखुरा असतो. मी स्वतः पाहिलं आहे त्याला. अगदी याची देही याची डोळा. हिनं छकुलीला वॉचमनची भीती घालायला सुरुवात केली. त्यानंतर काही दिवसांनीच मला कळलं, आमच्या सोसायटीत खूप पूर्वी एक वॉचमन होता. अगदी सुरुवातीला. त्याने पुढे आत्महत्या केली. मी उत्सुकतेपोटी अधिक चौकशी केली. म्हणजे तो दिसायचा कसा वगैरे वगैरे. जी माहिती कळली ती अगदी मला दिसायचा ना त्या वॉचमनसारखीच होती. म्हणजे वेश, रूप, उंची, हाडपेर अगदी तसंच. मुळात वॉचमन मला सर्वप्रथम दिसला तो एकदम अवचितच. वेळ दुपारची होती. ही कामावर. छकुली बेडरूममध्ये झोपलेली. त्यावेळेला ही कामावर गेली की छकुलीला दिवसभर मीच सांभाळायचो. ती माझ्याकडे अगदी छान रमायची. हिवाळ्यातली ती एक थंड दुपार होती. भिंतींनी कुजबुजायला सुरुवात केलेली. पण आताशा मी त्याकडे दुर्लक्ष करायला शिकलेलो. माझ्या आजूबाजूला वाऱ्यासोबत अस्पष्टशा सावल्या हेलकावत होत्या. लिखाणाच्या टेबलावरून मी पाणी प्यायला म्हणून उठलो, तर माझ्या लिखाणाच्या खोलीच्या दारातच मला तो दिसला. वॉचमन. हो, वॉचमनच. तो एखाद्या प्रेतासारखा दिसत होता. अंगावर निळसर युनिफॉर्म, डोक्यावर टोपी, हातात दंडुका. बर्फासारखी थंड नजर शून्यात रोखून तो दारात अगदी निश्चल उभा होता, एखाद्या पुतळ्यासारखा. माझ्या छातीत भीतीची एक सूक्ष्म कळ आली. पाय जागीच थिजले. मी त्याच्यावरची नजर दुसरीकडे वळवली. 2 क्षणांनंतर पुन्हा दाराकडे पाहिलं. तो तिथे तसाच उभा होता. हळूहळू मला जाणवू लागली ती थंडी. घरात जणू कुणीतरी बर्फाचे ढीग आणून रचले असावेत असा थंडावा सर्वत्र पसरू लागला होता. एवढ्यात छकुलीने रडायला सुरुवात केली. मी एकदम दचकलोच. पण तो तिथे तसाच उभा होता. बेडरूममध्ये जाऊन छकुलीला घ्यायचं झालं तर मला त्याला ओलांडावं लागणार होतं. माझ्यात तेवढी हिंमत नव्हती. आता छकुली खूपच जोराने रडू लागले आणि मी जागीच ढिम्म उभा. छकुलीच्या रडण्याचा स्वर टिपेला पोचला.
तेव्हा माझे पाय आपोआपच हलले. दाराबाहेर पडायचं झालं तर मला त्याच्या अगदी जवळून जावं लागणार होतं. अगदी जवळून. तो दाराच्या एवढ्या जवळ उभा होता की कदाचित मला त्याचा स्पर्शही झाला असता. आणि त्याचा स्पर्श, देवा देवा, मनात एकच भीती. छकुली बाहेर येते की काय? जर छकुली बाहेर आली असती आणि त्याने तिच्यावर झडप घातली असती तर 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 मी काय करणार होतो? शेवटी धीर एकवटत मी हलकेच पाऊल बिलकुल न वाजवता पुढे झालो. तो तसाच उभा होता, अगदी सुरुवातीला दिसला होता तसाच. त्याच्या एकूण आविर्भावात तसूभरही फरक पडला नव्हता. एकाएकी छकुली रडायची थांबली. माझा जीव भांड्यात पडला. पण मग मनात विचार आला, छकुली रडायची का थांबली? ती अशी अगदी अचानक? तिथून धूम ठोकत मला आधी जाऊन छकुलीला पाहायचं होतं. पण मध्ये तो उभा होता. एव्हाना माझ्या एक गोष्ट लक्षात आली होती की अजूनही त्याचं लक्ष माझ्याकडे गेलं नव्हतं. तेवढाच काय तो माझ्या मनाला दिलासा. मी दारापाशी पोचलो तेव्हा तिथला थंडावा अगदी कातडीत ऋतू लागला. आता तो माझ्यापासून अगदी 2 हातांवर होता. एका झडपेत त्याला माझा गळा पकडता आला असता, पण तो तसाच उभा होता, ढिम्म. मला वाटलं की हे त्याचं सोंग आहे. एखादा अतिविषारी नाग भक्ष जवळ येईपर्यंत जसा निश्चल बसून असतो आणि मग एका झेपेत भक्ष्याला गिळून टाकतो, तसा तो निश्चल उभा होता. भीती असह्य झाली तेव्हा मी मान खाली घालत एक पाऊल पुढे टाकलं. त्याच्या मजबूत हातांची पकड माझ्या मानेवर बसली आहे असा क्षणभर, अगदी क्षणभरच मला भास झाला. पण तसं घडलं नव्हतं. मान वर उचलून त्याच्याकडे पाहण्याची हिंमत माझ्यात मुळीच नव्हती. आत्ता या क्षणी मी त्याच्या अगदी पुढ्यात उभा होतो. जेमतेम वीटभर अंतर असेल आमच्या दोघात. मग काय झालं कुणास ठाऊक, मी अचानक मान वळवत वर त्याच्याकडे पाहिलं आणि माझं छातीत धडधडणारं हृदय जागीच थांबलं. मी मान वरून पाहिलं ते थेट त्याच्या डोळ्यातच. त्याच्या काचेसारख्या निर्जीव डोळ्यात पडलेलं माझं प्रतिबिंब मला स्पष्ट दिसत होतं. मी तसाच त्याच्या डोळ्यात पाहत किती वेळ उभा होतो कुणास ठाऊक. पण मध्येच छकुली पुन्हा एकदा रडायला लागली आणि माझी त्याच्या डोळ्यात हरवलेली तंद्री तुटली. अंगातली सर्व शक्ती एकवटून मी लटपटत पुढे सरकलो. नेमक्या त्याच वेळेला त्याचे ओठ हलले आणि तो काहीतरी म्हणाला. माझ्यातल्या अंत झालेल्या सहनशक्तीने मला अक्षरशः बेडरूमकडे पळवलं. मी बेडरूममध्ये जाताच दार घट्ट लावून घेतलं. गेल्या आधी छकुलीला उचलून छातीशी धरलं. ती तात्काळ रडायची थांबली. पण त्याहीपेक्षा त्या 2.5 वर्ष वयाच्या मुलीच्या सहवासाने मला किती धीर दिला. मग संध्याकाळी ही परतेपर्यंत मी बेडरूममध्येच बसून राहिलो. बाहेर पडायची माझ्यात ताकदच नव्हती. छकुलीला खरं तर बाहेर पडून खेळायचं होतं, पण मी तिला दामटावून आतच बसवलं. संध्याकाळी हिने बेल वाजवल्यावर मी दार उघडलं तेव्हा मी घामाने अक्षरशः भिजलो होतो. काय झालं म्हणून तिने खूप विचारलं, पण काय सांगणार. रात्री जेवणं झाल्यावर धीर धरून लिखाणाच्या खोलीकडे नजर टाकली. त्याचा तिथे मागमूसही नव्हता. त्या रात्री झोप अशी लागलीच नाही. या कुशीवरून त्या कुशीवर तळमळत होतो. सारखे त्याचे शब्द कानाशी रुंजी घालत होते. किडके दात विचकत तो म्हणाला होता, आता भेटूच. काय अर्थ होता त्याच्या या शब्दांचा, पण तो मला खूप नंतर कळला. त्यानंतर तो मला नेहमीच दिसू लागला. जेव्हा दिसायचा तेव्हा काळजाचं अगदी पाणी होईस्तवर घाबरवायचा. खरं तर पहिल्या भेटीत त्याने जे 2 शब्द उच्चारले त्या उपर तो नंतर माझ्याशी कधीही बोलला नाही.
तो फक्त दिसायचा आणि वेळोवेळी घरात असायचा. त्याचं ते नुसतं दिसणं काही कमी होतं. तो असा एकांत समय यायचा. ही कामावर गेलेली असताना, छकुली दुपारी झोपली असताना. त्याला मला घाबरवताना अगदी निवांत वेळ हवा असायचा. काहीही न करता तो नुसता बसून असायचा, एका जागी किंवा उभा असायचा. कधी पसरातल्या जास्वंदीपाशी तर कधी अगदी हॉलमधल्या टी व्हीजवळ. त्याची बसण्याची वा उभं राहण्याची नेमकी अशी जागा नसायची, ना त्याच्या दिसण्याच्या नेमका वेळा. कधी तो बरेच दिवस दिसायचाच नाही आणि मग एकदम औचित काम करत असताना भिरभिरत्या नजरेने मध्ये येत प्रकट व्हायचा. असंख्य सुया एकाच वेळेला टोचाव्यात तशी भीती मग अंग प्रत्यंगाला झोंबू लागायची. तो तिथे त्या ठिकाणी कधी तासनतास थांबे, अगदी नुसताच एखाद्या पुतळ्यासारखा माझी वाट अडवून थांबल्यागत. तसा तो सुरुवातीला निरुपद्रवी होता. एक भीती सोडल्यास त्याच्यापासून फार काही नुकसान नव्हतं. पण त्याचं अस्तित्व जेव्हा छकुलीलाही जाणवू लागलं तेव्हा मात्र मी हादरलो. दुपारची वेळ होती. मी नेहमीसारखा रिकामटेकडा. छकुली नुकतीच शाळेत जाऊ लागलेली, नर्सरी. तिला शाळेतून मी घेऊन आलो होतो घरी. वरण भात भरवत होतो. इतक्यात तो आला तो थेट आतच आला, किचनमध्ये, डायनिंग टेबलापाशी. मी ताठरलो. आजवर तो कधीही हिच्या व छकुलीच्या समोर मला दिसला नव्हता. पण तो दिवस अपवादाचा होता. छकुली समोर येत मग त्याने हातभर लांब जीभ काढली. छकुली एकदम खुदकन हसलीच. मी भीतीने अक्षरशः गलितगत्र झालो होतो. किती भयान दिसत होता तो त्या दिवशी. शिवाय त्यावेळेला त्याच्या अंगाला घाण वासही येत होता. मग त्याने छकुलीकडे पाहत घशातून गुरगुरल्यासारखा हिंस्त्र आवाज काढला. बाबा असा आर्त किंचाळत ती दूर होत भिंतीकडे पळाली. मग त्याने माझ्याकडे पाहिलं. तोंडातून बाहेर काढलेली जीभ त्याने त्याच्या कोरड्या पडलेल्या ओठांवरून फिरवली आणि तो एकदम नाहीसाच झाला. जोवर तो मला दिसत होता तोवर भास म्हणून मी त्याच्या अस्तित्वाकडे दुर्लक्ष केलं होतं. पण आज त्याने चक्क छकुलीकडे नजर वळवली होती. तिला घाबरवलं होतं. म्हणजे तो खरोखरच होता. रात्री हिच्याकडे मी विषय काढला. म्हटलं, हे बघ, आता बस झालं हे वॉचमन प्रकरण. नको भीती दाखवूस तिला. तरी संतापलीस. विषय कुठे गेला, अगदी माझ्या पैसे न कमावण्यापर्यंत. नंतर छकुलीला झोपवताना हिने मुद्दामून वॉचमनचीच भीती दाखवली. मी धक्का बसल्याप्रमाणे रात्रभर एकटाच अंथरुणात तळमळत पडून होतो. विचारांच्या गर्तेत हरवून गेलो होतो. रात्री कधीतरी डोळा लागला आणि लगेचच जागही आली. असं म्हणतं कमालीचा थंड पडला होता. मी उठून बसलो तर खिडकीत तो उभा होता. वॉचमन. एक मात्र आजही आठवतं. तो मला असंख्य वेळेला दिसला, पण प्रत्येक वेळी त्याला पाहिल्यावर वाटणारी भीती अगदी नवजात असायची. पोटात थंड गोळा यायचा आणि पायात पेटके. सारं शरीर हीव भरल्यागत थडथडू लागायचं. खरं तर रोज झोपताना मी अगदी न चुकता खिडकी लावून घ्यायचो. त्याच दिवशी नेमका कसा विसरलो कुणास ठाऊक. प्रेतावरून ओढलेल्या चादरीसारखा चंद्रप्रकाश बाहेरच्या रस्त्यावर पसरला होता. त्या प्रकाशात दारातल्या उंच माडाची बुटकी सावली बुंध्याशीच पडून संपलेली. नेहमीप्रमाणे वातावरण नीरव. त्या खिडकीत उभं राहून तो एकटक या दोघींनाच न्याहाळत होता. त्याच्या नजरेत एक असूया होती आणि आसुसलेपणही. बराच वेळ गेला, अगदी बराच. जणू काळच थांबला असावं असं वाटण्या इतपत.
त्याच्या नजरेतील ती असूया मला बोचू लागली. आणि कसा ठाऊक, मला त्याच्या मनातला विचार कळला. त्याला त्या दोघी हव्या होत्या, माझी पत्नी आणि माझी मुलगी. संतापाची एक तिडीक माझ्या मस्तकातून गेली. मनातल्या संतापाने भीतीवर मात केली. मी तिरमिरत उठलो. खिडकीपाशी जाऊन धाडकन खिडकी बंद केली आणि किंचाळत त्याला शिवी हासडली. माझ्या किंचाळण्याने छकुली जागी झाली. जागी होताच रडू लागली. मग ही उठली आणि सोबत हिच्या तोंडाचा पट्टाही सुरू झाला. ती रात्रच पुढे घडलेल्या सर्व प्रकाराची सुरुवात होती. सकाळी ही धुसफूसच होती. मी शांतपणे तिला घडला प्रकार सांगितला तर ती माझ्याकडे आ वासून पाहतच राहिली. काहीही न बोलता कामावर गेली. संध्याकाळी परत आली आणि म्हणाली, चला बाहेर जायचं आहे आपल्याला. मी थोडा आनंदी झालो. बऱ्याच वर्षांनी आम्ही बाहेर पडत होतो. रिक्षा करून शहरात गेलो. रिक्षा थांबली ती एका मानसोपचार तज्ज्ञाच्या दवाखान्यासमोर. मला धक्काच बसला, पण मी काहीही न बोलता त्या प्रसंगाला सामोरा गेलो. गोऱ्या घाऱ्या आणि तुळतुळीत टक्कल पडलेल्या त्या डॉक्टरने मला अनेक प्रश्न विचारले. मी उत्तरंही दिली. मी उत्तरं देत असताना तो शांतपणे डॉक्टरांच्या खुर्चीमागे उभा होता. तो वॉचमन, तीच शून्यातली नजर आणि पाषाणवत दगडी मुद्रा. मी शांत बसून राहिलो, शक्य तेवढं त्याच्याकडे दुर्लक्ष करत. डॉक्टरांनी अनेक प्रश्न विचारले, अनेक, बरेचसे असंबद्ध. मध्येच अचानक सेक्शुअल प्रश्न विचारू लागले. मी सर्व प्रश्नांची उत्तरं दिली. त्यांनी काही गोळ्या लिहून दिल्या. क्लिनिक बाहेर पडताना मी वळून डॉक्टरांच्या खुर्चीमागे पाहिलं. तो तिथेच आणि तसाच उभा होता. यावेळेला नजर मात्र माझ्याकडे वळवलेली. माझ्याशी नजरानजर होताच त्याने एक स्मित केलं, अगदी पुसटसं स्मित. घरी परतताना रिक्षातच आमच्या भांडणांना सुरुवात झाली. हिने मला असं न सांगता मानसोपचार तज्ज्ञाकडे आणलं, त्यामुळे मी पेटलो होतो. माझ्या अंगप्रत्यंगाचा फडका उडाला होता. तीही माझं ते रूप पाहून अवाक झाली, रडवेली झाली. कसेबसे आम्ही घरी पोचलो. त्यानंतर बरेच दिवस आमच्यात अबोलाच होता. पण तो येतच राहिला. भीतीचे नवे नवे मुखवटे घालून वेळी अवेळी अवचित दिसतच राहिला. आता छकुलीही मोठी झाली होती, 4.5-5 वर्षांची. त्या एका प्रसंगानंतर तो तिच्यासमोर पुन्हा प्रकट झाला तेव्हा बराच काळ उलटला होता. दरम्यान मी त्याच्या त्या भीतीदायक अस्तित्वाची सवय करून घेतली होती. हिलाही उशिरा का होईना पण शहाणपण सुचून हिने छकुलीला वॉचमनची भीती घालणं बंद केलं होतं. पण माझं काय? माझ्या मनात तर तो एव्हाना खोलवर रुजला होता. हिने सुचवलं म्हणून पुन्हा 1-2 ठिकाणी नोकरी करून पाहण्याचा प्रयत्न केला. पण एवढी वर्ष घरी बसून काढल्यावर पुन्हा नोकरी करणं मला झेपलंच नाही. मी 4 दिवसातच ती कामं सोडून टाकली. दरम्यान मला एक कळलं. म्हणजे खूप पूर्वी, आम्ही राहायला यायच्याही आधी आमच्या सोसायटीत जो वॉचमन होता त्याचा आणि मला दिसणाऱ्या वॉचमनचा काहीतरी संबंध होता. मग मी माहिती गोळा करायला सुरुवात केली. ते करणं मला फारसं अवघड गेलं नाही. आमच्या सोसायटीत पिकली पानं बरीच होती. संध्याकाळी बागेत त्यांच्याशी गप्पा मारता मारता सर्व माहिती मी कशी खुबीने गोळा करत आणली. त्या माहितीची पूर्ण जुळवाजुळव केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की मला दिसणारा वॉचमन म्हणजे तोच आहे. त्याने बायको मुलीचा खून करून नंतर स्वतः आत्महत्या केली होती. भयंकर. जसजसे मी धागे जुळवत गेलो तसतसा तो मला अधिकच दिसायला लागला. कधीकधी तर तो घराच्या एका कोपऱ्यात उभा राहिला की तासनतास जागचा हलायचा नाही. मी आपल्या भीतीच्या ओझ्याखाली जीव मुठीत घेत घरभर वावरायचो.
दुसऱ्या वेळेला तो जेव्हा छकुलीसमोर आला तर छकुली थोडी मोठी झाली होती. पुन्हा एकदा दुपारचीच वेळ. घरात आम्ही दोघंच आणि तो आला. घाणेरडे विद्रूप अंगविक्षेप करत, हातभर लांब जीभ बाहेर काढत. माझ्याच काळजाचं पाणी पाणी झालं तर त्या 5 वर्षाच्या मुलीचं काय झालं असेल. संध्याकाळ होताच तिने घडला प्रकार तिच्या आईला सांगितला. हा प्रकार काल घडला. काल संध्याकाळी. त्यानंतर आमच्या घरात जे घडलं ते अभूतपूर्व होतं. नवरा बायकोत भांडणं असतात, पण म्हणून बायकोने नवऱ्यावर हे असले संशय घ्यायचे. छकुलीने हिला सांगितलं की मी दुपारी तिला वॉचमन बनून घाबरवलं. 5 वर्षाच्या मुलीला काय कळतंय, पण हिने तेवढंच धरून ठेवलं. मग बडबड सुरू झाली. अथक क्रिकेटच्या रनिंग कॉमेंट्रीसारखी सगळे विषय निघाले. माझ्या कर्तृत्वापासून ते माझ्या न कमावण्यापर्यंत. इनफ इज इनफ असं सतत म्हणत तिने तिच्या अमेरिकेतल्या भावाला फोन लावला. त्याला सगळं सांगितलं. त्यांच्यात काहीतरी डिवोर्सवरून बोलणं झालं असं मला वाटतंय. मी खचलो, आतल्या आत कोसळलो. रात्रीचे 2 वाजले तरी शांत व्हायचं नाव घेईना. शेवटचा प्रयत्न म्हणून मनाच्या तळापासून अगदी कळवळून तिला म्हटलं, माझ्यावर विश्वास ठेव, माझ्यावर विश्वास ठेव. अगं, वॉचमन असतो, अगदी खराखुरा असतो. मख्ख चेहरा करून ती माझ्याकडे पाहतच राहिली. तिच्या डोळ्यामध्ये अविश्वास ओतप्रोत भरला होता. मग धगधगणाऱ्या रागावर नियंत्रण ठेवत शांतपणे म्हणाली, ठीक आहे, तू म्हणतोस तर वॉचमन असतो, कबूल. पण हा तुझा वॉचमन मला आत्ताच्या आत्ता दिसला नाही. तो उद्या सकाळी मी छकुलीला घेऊन हे घर सोडून जाईल, कायमचं, लक्षात ठेव. मी अवाक झालो. वॉचमनचं येणं काही माझ्या हातात नव्हतं. तो कधीही कुठूनही कसाही यायचा. त्याच्या मनाची मर्जी. दाखव तुझा वॉचमन मला आज, इथे. मी काहीच बोललो नाही. वेड लागलंय तुला, वेड. तिचे हे शब्द मी लग्नापासून ऐकतोय. तरी बाबा म्हणत होते नको करू याच्याशी लग्न म्हणून. आता मी थोडाच लागलो होतो हिच्या मागे. हीच माझ्या प्रेमात पडली होती. वाटोळं केलंस माझ्या आयुष्याचं, फुकट खाऊ. तिचा प्रत्येक शब्द मनाला विखारी दंश करत होता. बायकोच्या जीवावर जगतोयस. आता माझ्या मेंदूत उलथापालथ होऊ लागलेली. जीव द्यायचा जाऊन नदीत. घर, भिंती, अगदी सारं काही माझ्या भोवती गरगर फिरू लागलेलं. तुझ्या आईसारखंच तुलाही टाकायला हवं वेड्यांच्या हॉस्पिटलात. ती मेली, सुटली माझ्या गळ्यात हे येडं वाढून. गेली ती. नेमकं काय झालं ते मला कळलं नाही, पण काहीतरी फुटलं माझ्या मेंदूत. टम्म फुगवलेला फुगा फुटावा तसं. नेमका त्याच वेळेला तो आला, वॉचमन. त्याला पाहताच तिच्या तोंडातून शब्दच फुटेना. माझा तर भीतीने आधीच लोळागोळा झालेला. तो एखाद्या हिंस्र श्वापदासारखा गुरगुरला. किरके दात दाखवत हसला. प्लीज नॉर्मल हो, प्लीज, ही म्हणाली. पण ही माझ्याशी का बोलत होती? तिला माहिती नव्हतं का की त्याचं येणं जाणं माझ्या बिलकुल हातात नाही येते? तो तिच्या दिशेने आला तशी ती मागे भिंतीकडे सरकू लागली. त्याने झेप घेत तिच्या केसांचा बुचडा पकडला आणि तिला फरफटत दरवाजाकडे ओढलं. प्लीज डोंट डू धिस. ती माझ्याकडे दयेची याचना करत होती, पण मी असहाय्य. माझ्या अंगातल्या शक्तीचा पूर्ण क्षय झालेला. एव्हाना छकुलीही किंचाळून रडू लागलेली. आमचा बंगला सोसायटीच्या एका टोकाला. सर्वात जवळचा दुसरा बंगला आमच्यापासून बराच दूर. त्यातनं सोसायटी सगळी पिकल्या पानांनी भरलेली. तिचं किंचाळणं ऐकून ही पिकली पानं बाहेर येण्याची शक्यता तशी कमीच होती. त्यानेही फार वेळ घेतला नाही. तिला फरशीवर आडवं टाकलं. दोन्ही बाजूने पाय टाकत तो तिच्या पोटावर बसला
आणि त्याने तिचा गळा धरला. नवऱ्याचा द्वेष करतेस रांडे, तो द्वेषाने म्हणाला. सॉरी प्लीज प्लीज सोड मला. तिच्या तोंडून जेमतेम एवढेच शब्द बाहेर आले. तिच्या डोळ्यातली ती मूर्तिमंत भीती डोळ्यातच थिजली. पुढच्या क्षणी त्याने तिच्या गळ्यावरची त्याच्या दोन्ही हातांची पकड घट्ट केली. आवळली. तिचे डोळे खोबणीतच फिरले, पांढरे झाले आणि तिने मान टाकली. त्याने माझ्या डोळ्यांसमोर माझ्या पत्नीचा प्राण घेतला होता आणि मी काहीही न करता एखाद्या षंढासारखा नुसता पाहत होतो. एवढ्यात आई असं किंचाळून रडत छकुली समोर आली आणि त्याने छकुलीकडे पाहिलं. नाही छकुलीला नाही, प्लीज नको. मला त्याला सांगायचं होतं, त्याच्यासमोर रडायचं होतं, पाय धरून भीक मागायची होती. माझ्या छकुलीला काही करू नकोस म्हणून. पण माझ्या तोंडून शब्दच फुटेना. त्याचं ते भयान रूप पाहून छकुली भिवून मागे झाली. बाबा नको ना, प्लीज घाबरवू नको ना मला. ते लेकरू मला विनवत होतं, पण तो मी नव्हतो. कसं सांगणार होतो मी तिला. त्याने तिच्यावर झडप घातली. त्याने झडप घातली आणि एकाच हातात तिचा गळा पकडत तिला वर उचललं. माझा श्वास जागीच थांबला. तिचा तो कोवळा लुसलुशीत गळा आणि त्याच्या हाताची ती मजबूत पकड. बाबा करत तिने माझ्याकडे मदतीचा शेवटचा टाहो फोडला. पण मी षंढ. क्षणार्धात माझ्या डोळ्यांसमोर सर्व काही तरळून गेलं. या लेकराला मी माझ्या हाताने भरवलं होतं, न्हाऊ माखू घातलं होतं, खेळवलं होतं. माझ्या छातीत कोंडून आलं. पण त्याला दया नाही आली. त्याच्या हाताची पकड घट्ट झाली, अधिकच घट्ट. आणि पुढचं पाहण्याआधीच माझी शुद्ध हरपली. आज सकाळी जाग आली तर घरभर ही मरणकळा. कुणीच उठत नाहीये. ना छकुली. झोपून गेल्या दोघीही. बाहेर दाराची बेल वाजते. लोक दार ठोकतायत. मी केव्हाचा हिच्या कानात ओरडतोय, अगं उठ ना, तुला कामावर जायचंय ना, छकुलीला शाळेत सोडायचंय ना. छकुली उठ बाळा, उठ, शाळेत जायचंय ना. नाही उठत. तरी मी सांगत होतो वॉचमन असतो. अगदी खराखुरा असतो. पण आता माझं ऐकणारं आहे तरी कोण. पण वॉचमन असतो.